नमस्कार. नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर हितेश जैन. हितेशजी नमस्कार. आपलं स्वागत आहे या बिल्ट आयकॉन या उपक्रमात आयकॉन स्टीलमध्ये. आपण जाणून घेणार आहोत तुमच्या जीवन प्रवासाबद्दल. तर सगळ्यात आधी तुम्ही सांगू शकाल तुमचं शिक्षण कशात झालं, तुम्ही कुठे शाळा तुमची होती, कॉलेज कोणतं होतं? माझं एज्युकेशन BE सिव्हिल कंप्लीट झालेलं आहे. मी चांदवडला SNJB कॉलेजमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे. 2016मध्ये पासिंग झालेलं आहे BE सिव्हिल. 2016मध्ये. आणि सर आता या सिव्हिल लाईनमध्ये यायची एक प्रेरणा तुम्हाला कोणाकडनं मिळाली? पहिलेपासून माइंड क्लिअर होतं काय आपल्याला दोघं ऑप्शन पाहिजे. एक जॉब पण करता आला पाहिजे आणि बिझनेस पण करता आला पाहिजे. आवड पहिले इंजिनिअरिंगमध्येच होती, आपल्याला इंजिनिअरिंगच करायची, पण फील्ड कोणती घ्यायची हे कन्फ्युजन होतं. तर मग बघितलं का आपल्याला बिझनेस पण करता येईल आणि जॉब पण करता येईल, असे पहिले बघितलं सिव्हिल. दुसरं एक माइंडसेट असं होतं का आपली स्वतःची एक काहीतरी इमेज झाली पाहिजे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण कुठे पण कन्स्ट्रक्शन, कुठे बिल्डिंग उभी केली, काही पण केले, येता जाताना कोणी काम केलेलं आहे तर आपलं नाव होतं का हितेश जैननी काम केलेलं आहे असं. बरोबर. म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर जेव्हा काम करतो तर त्याची जी ओळख असते ती म्हणजे स्वतःची एक ओळख असते त्याच्या कामाची आणि त्या शहराची किंवा त्या गावाची एक ओळख असते. बरोबर. की ही इमारत कोणी बांधलेली आहे. हे खूप छान तुम्ही इथं नमूद केलं. तर सर सुरुवातीचा जो स्ट्रगल होता की पहिला प्रोजेक्ट मिळवताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या ते सांगू शकाल? मी 2016मध्ये जसे इंजिनिअरिंग कंप्लीट झाली, मी मालेगावमध्ये श्री संकेत एम्पायरमध्ये प्रॅक्टिससाठी तिथं जॉबला चालू केला. तर मी तिथं जॉब पण करत होतो. तसं साईड बाय साईड मी 2020मध्ये पहिला प्रोजेक्ट माझा स्वतःचा लॉन्च केला प्लस जॉब. मी 4 रोजचा प्रोजेक्ट स्टार्ट केला होता सडा नाक्यावर किलबिल शाळेजवळ. मी जॉब पण करायचो आणि स्वतःचं कन्स्ट्रक्शन मी बघायचो. तर पहिला प्रोजेक्ट करताना थोडंसं स्ट्रगलच आलं, कारण की दुसऱ्याचं तिथं करणं आणि स्वतःचं काम करणं याच्यात खूप मोठा डिफरन्स वाटला आणि थोडं स्ट्रगल पण झाला, कारण की तिथं पण मॅनेज करायचं आणि इथं पण मॅनेज करायचं. सर या तुमच्या सिव्हिल क्षेत्रामध्ये जास्त करून अनस्किल्ड लेबर्सचं प्रमाण जास्ती असतं. हो. तर त्यांच्याकडून काम करून घेणं किती धोकादायक आहे तुम्हाला वाटतं? अनस्किल्ड लेबरकडून काम करणं धोकादायकच आहे, कारण की त्यांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट वगैरे काही त्याच्याबद्दल आयडिया नाही आहे सर. आणि जसं आता आपण काम करतो तर मल्टी स्टोरेड बिल्डिंगमधून काम करतो, त्यांना जर अनस्किल्ड लेबरला माहिती नाही आहे का आपण हेल्मेट यूज केलं पाहिजे, सेफ्टी बेल्ट यूज केला, पालकवर प्लास्टर करताना पडला वगैरे, तर त्याची ते रिस्क आहे एक प्रकारची त्याच्या जीवनाची. सर मग तुम्ही एक म्हणजे नॉलेज इंजिनियर म्हणून तर त्यांची कशी जबाबदारी घेता, कशी खबरदारी घेता, काय काळजी घेता? सगळ्यात पहिले आपण त्यांचा इन्शुरन्स काढून घेतो. इन्शुरन्स नसेल तर इन्शुरन्स काढून घेतो. दुसऱ्या गोष्टी त्याला आपण पहिले सगळी ट्रेनिंग देतो, काम कशा पद्धतीने झालं पाहिजे, त्याच्या सेफ्टीसाठी काय काय यूज केलं पाहिजे, शूज, हँड ग्लोव्ज, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सगळ्या त्याला पहिले प्रॉपर गायडन्स केलं जातं. त्याच्यानंतर आपण त्याला ट्रेनिंग दिल्यानंतरच साईटवर काम करू देऊ. खूप छान. सर ही झाली नाण्याची एक बाजू, जिथे तुम्ही तुमच्या कामगारांची काळजी घेता, त्यांची व्यवस्था बघता. नाण्याची दुसरी बाजू जी असते या क्षेत्रामध्ये ती म्हणजे बांधकाम साहित्य. तर ते निवडताना तुमचे निकष काय असतात? काय पॅरामीटर्सनी तुम्ही ते मटेरियल निवडता? ओके. जसं आपण कॉन्क्रिटिंग करतो ना, तर आपण पहिले काय करतो, क्यूब भरून घेतो. क्यूब भरल्यानंतर त्याची आपण टेस्टिंग करतो 7 दिवसाची, 14 दिवसाची, 28 दिवसाची. त्याच्यात आपल्याला प्रॉपर दिसतं का हा सिमेंट प्रॉपर आहे का, याच्यात किती आपल्याला स्ट्रेंथ मिळते. स्टीलचं पण आपण एक तर स्ट्रेंथ चेक करतो. त्याच्यानंतर राहिलं लालवीटचा विषय बांधकामाचा, तर आपण ती लालवीटचं चेक करतो, त्याची डक्टिलिटी, त्याच्यात कच्चापणा तर नाही आहे, प्रॉपर बर्न झालेली आहे का नाही आहे, खंगर तर नाही आहे, या सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. कोणत्या मातीपासून बनवलेली काय. सर आणि आता याची एक तिसरी बाजू आपण म्हणू ना या कामाची, तर ती म्हणजे असते क्लायंट एक्सपिरियन्स, क्लायंट एक्सपेक्टेशन्स. तर आणि कायम एक म्हणणं असतं की कमी बजेटमध्ये आम्हाला चांगलं क्वालिटी काम करून तुम्ही द्या. बरोबर. तर हा जो बॅलन्स आहे, हे समीकरण आहे, ते तुम्ही कसं हाताळता? आपण पहिलेपासून आत्तापर्यंत आपण अफोर्डेबल रोसच बनवत आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. आज
मालेगावचे जे कस्टमरचं बजेट आहे नियर अबाउट 25 लाखच्या आसपास रोजची त्यांची मानसिकता आहे. कारण की मालेगावच्या आजूबाजूला नियर अबाउट भरपूर खेडेगावी आणि खेडेच्या गावात लोक जेव्हा आपल्या सिटीमध्ये येतात त्यांची मानसिकता फ्लॅटकडे नाही आहे, अजून त्यांचा रोजकडेच आहे. कारण की जमिनीचा एक त्यांना फील असतो का आपल्याला जमीन स्वतःचा आपला गच्ची ताबा घर असावं. त्याच्यामुळे आम्ही काय करतो आहे का कस्टमरला पण सेव्ह होईल आणि आपल्याला पण बरोबर व्यवस्थित चांगली क्वालिटी देता येईल ह्या हिशोबाने आम्ही एक नियर अबाउट त्यांच्या बजेटच्या हिशोबाने काम करतो आहे आणि आपल्याकडे कस्टमर सॅटिस्फॅक्शन पण आहे. खूप छान. हितेशजी, आत्तापर्यंत तुम्ही किती प्रोजेक्ट्स हँडल केलेत? आत्तापर्यंत माझे 9 प्रोजेक्ट्स कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यापैकी आपले टोटल आत्तापर्यंत 72 रोज कंप्लीट होऊन सोल्ड आउट झालेले आहेत. खूप छान. म्हणजे छान. तुम्ही 72 रो हाऊसेस केले आहेत, बाकी 9 प्रोजेक्ट्स केले आहेत. खूप छान आकडा आहे सर. त्याच्यापैकी एक आयकॉनिक प्रोजेक्ट जर का म्हणायचं झालं तो कोणता असेल, म्हणजे जास्ती आठवणीत राहिलेला तुमचा? मोक्षम विला म्हणून प्रोजेक्ट आहे. आपल्या फर्मचं नाव मोक्षम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आपल्या जेवढ्या पण साईट आहेत सगळ्या साईटचं नाव मोक्षमवरूनच आहे. एक मोक्षम विला प्रोजेक्ट आहे. टोटल तिथं 12 रोज आहे. तिथला प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स खूप वेगळा आलेला आहे मला. तिथलं जेव्हा साईट चालू केली मला पहिले एक्सपेक्टेशन होतं का आपल्याला तुरंत बुकिंग मिळेल, पण तसं काही झालं नाही. प्लेन झाल्यानंतर जेव्हा साईट पूर्ण कंप्लीट झाली त्याच्यानंतर कस्टमरचा रिस्पॉन्स आणि त्याच्यानंतर कस्टमर तिथं राहण्यासाठी आले तर मला त्या कस्टमरांचं सॅटिस्फॅक्शन खूप हे वाटलं आणि त्या कस्टमरांनीच त्यांचे रिलेटिव्स त्यांचे फ्रेंड सर्कल त्यांनीच सजेस्ट केलं का तुम्हाला रोज घ्यायचं तर आमच्या इथे जैन सरांकडून घ्या, मोक्षम बिल्डर्समध्येच घ्या. त्यांचं कामाची क्वालिटी वगैरे व्यवहार सगळ्या गोष्टी एकदम ट्रान्सपरंट आहे. खूप छान हितेशजी. म्हणजे कस्टमरचा जो फीडबॅक आला ना तो मला एकदम सॅटिस्फॅक्शन आहे. तिथं माझा अजून कॉन्फिडन्स वाढला. बरोबर. कारण म्हणजे म्हणतो ना की दुनिया चलती है विश्वास पे. बरोबर. तर तुम्ही कस्टमरचा तो विश्वास संपादन केलात आणि तुमच्या कामातनं तुम्ही दाखवून दिलं की तुमचं प्रामाणिक काम आहे आणि ते टिकाऊ काम आहे. सर, पुढचा प्रश्न आता एक थोडासा वेगळा की आता तुम्ही नवीन इंजिनियर आहात या क्षेत्रामध्ये आणि कमी वेळात तुम्ही खूप छान आणि खूप चांगले प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत. कस्टमरचा फीडबॅक पण चांगला आहे. तर तुमचं पुढचं 10-15चं एक विजन काय असेल की तुमच्या हातून कुठले प्रोजेक्ट्स घडायला पाहिजेत किंवा एक डेव्हलपमेंट तुमच्या गावाची, शहराची, जिल्ह्याची कशी असावी, एक तुमचं विजन काय? सगळ्यात पहिलं विजन असं आहे का सर, प्रत्येकाचं घर झालं पाहिजे ही माझी इच्छा आहे. कारण की प्रत्येकाचं घर हे सगळ्यात मोठं स्वप्न असतं आणि त्याच्यामुळे माझी ही इच्छा आहे का प्रत्येकाचं स्वप्न साकार झालं पाहिजे. त्यामुळे माझी मानसिकता आता पुढची अशी आहे का आपण अफोर्डेबल रोज करतोच आहे, रोज पण करतो आहे. प्लस आता कस्टमरचे काही जसे क्लास आहे तर क्लासच्या हिशोबाने काही रिक्वायरमेंट आहे कंटिन्यू बंगलो पण आपण प्रोजेक्ट चालू केले. प्लस आता आपण अजून एक कमर्शियल प्रोजेक्ट पण चालू करतो आहे का तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. तर त्या हिशोबाने आपण आता जसं पॉप्युलेशन वाढते, जागा तर काय वाढत नाही, जे प्राईम लोकेशन आहे तिथं आपण मल्टी स्टोरेड बिल्डिंग बनवून कमी जागेत तिथं जास्त फ्लॅट काढून म्हणजे आपला तो एक विषय करतो आहे आपण. खूप छान. म्हणजे तुम्ही म्हणजे सर्वांगीण विकास कसा व्हावा आणि प्रत्येकाचं स्वप्न कसं पूर्ण व्हावं ह्या विचाराचं तुम्ही आहात, हे खूप छान गोष्ट आहे. सर, प्रशासन जे असतं तर त्यांची पण एक जबाबदारी असते, त्यांचं पण एक योगदान असतं या सिव्हिल लाईनमध्ये. तर तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव आणि प्रशासनाने अजून काय जबाबदारीने काम केलं पाहिजे किंवा त्यांनी डेव्हलपमेंटसाठी अजून काय काय गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, याच्यासाठी तुमचा विचार काय? सगळ्यात पहिले तर मी आमच्या मालेगाव महानगरपालिकेचं धन्यवाद करतो. त्यांनी आत्ता ड्रेनेज लाईनचं काम केलं आहे. ड्रेनेज लाईनचा खूप मोठा बेनिफिट असं झाला का सर, सगळ्या ठिकाणी पहिले ड्रेनेज लाईन नव्हत्या, तिथं सोकपीट होते, ते पाणी जमिनीत मुरायचं, 2-5 वर्ष झालं की सोस खड्डा भरायचं, वापस तोच प्रॉब्लेम, घरांना सरदावा येणं. आता हे ड्रेनेज लाईन झाल्यामुळे ते सोस खड्ड्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि मालेगावात पहिले पाऊस झाला तर अंडरग्राऊंड गटर नव्हती तर लोकांच्या घरात पाणी घुसायचं. आता हा अंडरग्राऊंड गटर झाल्यामुळे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट झाला. त्याच्यामुळे नवीन रोड पण झाले. याच्याबद्दल तर मी मालेगाव महानगरपालिकेचा धन्यवाद करतो. आणि एक माझी अशी रिक्वेस्ट होती का जे लोक कन्स्ट्रक्शन करतायत, जे नगरपालिकेत परमिशनसाठी अप्लाय करतायत तर त्यांना लवकरात लवकर बांधकाम परमिशन मिळावी ही माझी विनंती आहे. खूप छान तुम्ही विचार इथे मांडलात की ड्रेनेज तुम्ही आता व्यवस्थित इथे झालेले आहेत शहरामध्ये आणि त्यामुळे बरेचशा समस्या आता कमी झाल्या असतील शहराच्या.
आणि विकास पण चांगला होत असेल. हो. सर आता पुढचा प्रश्न हा की तुम्ही आत्तापर्यंत 70 ते 80 प्रोजेक्ट हँडल केलेत, तर त्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही कधी केलेला आहे? हो, मी नियर अबाउट माझे 9 प्रोजेक्टपैकी 7 प्रोजेक्टमध्ये आयकॉन स्टील यूज केलेलं आहे सर. अच्छा. जेव्हापासून मी आयकॉन स्टील यूज करायला लागलो त्याच्यानंतर मी दुसरं स्टील आजपर्यंत यूजच केलं नाही सर. बरं. तर त्या आयकॉन स्टीलचा जो तुम्ही वापर केला तर त्याबद्दल क्वालिटी त्याची कशी होती किंवा सर्व्हिस लेवल कशी होती त्यांची? सगळ्यात महत्त्वाचा विषय स्टीलबद्दल सांगायचं तसं ते क्वालिटी पण खूप चांगली आहे. त्याच्यानंतर बारला जी ग्रीप मिळायला पाहिजे, जी ग्रीप आहे ती एकदम प्रॉपर आहे. त्याच्यानंतर बारचं जेवढं वेट पाहिजे, जेवढी डक्टिलिटी पाहिजे ती डक्टिलिटी पण एकदम प्रॉपर आहे. अच्छा. आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स जे आहेत किंवा त्याची जसे आपण दुसरे कंपनीचे बार जेव्हा बेंड करतो मिस्त्री तर त्याला क्रॅक जातात काही वेळा. आत्तापर्यंत आपण जेव्हा पण आयकॉन स्टील यूज केलं, जेव्हा पण बेंड केलेले, आत्तापर्यंत कधीच क्रॅक गेले नाही आयकॉन स्टीलमध्ये. आणि त्याच्या एकंदर मार्केट व्हॅल्यूबद्दल म्हणा किंवा अवेलेबिलिटी, उपलब्धता याबाबत तुमचे काय अनुभव आहेत? मालेगावमध्ये आयकॉन स्टील खूप इझिली अवेलेबल होतं आहे. आपण जेव्हा पण रिक्वायरमेंट करतो आहे तर आपले जे सप्लायर आहे त्यांच्याकडे अवेलेबल पण असतं आणि सपोज आपण ऑर्डर प्लेस केली तर आपल्याला 2 दिवसात डिलिव्हरी मिळते. अच्छा. हितेशजी, जातात एक छोटासा प्रश्न, पण खूप महत्त्वाचा प्रश्न. म्हणजे तुम्ही एक नवीन सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्हाला एक चांगला अनुभव आहे, चांगल्या विचाराने तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स हँडल करताय आणि करत राहाल. तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांसाठी, तुमच्या मित्रांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की काय विचारांनी या क्षेत्रात त्यांनी उतरलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, एक थोडक्यात सांगू शकाल? काम करताना माझी एकच इच्छा आहे, म्हणजे कोणी पण नवीन काम करताना हा एकच विचार केला पाहिजे, हे जे आपण घर बनवतोय हे घर आपण आपल्या स्वतःसाठी बनवतोय हा विचार करून घर बनवलं गेलं पाहिजे. कारण की मिडल क्लास जे मी आत्ता बघितलं आहे, आज फॉर एक्झाम्पल 30 लाख रुपयाचं रोज आहे, त्याच्यात कस्टमर 15 लाख रुपये कॅश देतो आहे, त्याची पूर्ण आयुष्याची कमाई जमा केलेली असते, त्याची बिशी पावती ज्या XYZच्या हिशोबाने तो पूर्ण कमाई आपल्याकडे देतो. उरलेले जे 15 लाख रुपयाचं तो लोन करतो, नियर अबाउट जो बी कस्टमर घेतो त्याचे एज आत्ता नियर अबाउट 35 ते 40 वय असतं आणि बँकेचं लोन तो 15 ते 20 वर्ष फेडत असतो. त्याची पूर्ण लाईफ त्या घराच्या हप्ते फेडण्यामध्येच जाते. तर माझी एकच इच्छा आहे का समोर आपण जेव्हा घर देतोय क्वालिटीमध्ये काम करा आणि 2 पैसे मागून घ्या, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. कारण की ही वस्तू एकचदा होणारी, ही वस्तू वापस होत नाही. आपण मोबाईल घेतला 2-5 वर्ष वापरला, बदलता येतो, गाडी बदलता येते, पण घर लवकर बदलता येत नाही. तर क्वालिटी करताना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. हे एक स्वप्नातलं घर असतं, त्याच्यामुळे काम चांगलंच केलं पाहिजे. खूप छान हितेशजी, तुम्ही खूप छान संदेश दिलात तुमच्या सिव्हिल मित्रांना. बिल्ट आयकॉन या प्लॅटफॉर्मवर या उपक्रमात तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात, तुमचा वेळ दिला, तुमचे विचार आम्हाला सांगितलेत. तुमची खूप छान स्वप्न आहेत आणि ती नक्कीच पूर्ण होतील. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला आयकॉनिक शुभेच्छा तुमच्या पुढील भविष्यासाठी, पुढील प्रोजेक्टसाठी. अनेक धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.